नमस्कार, मी विश्वनाथ बिवलकर, ईगल ब्रिगेड संस्थापक आणि दक्ष नागरिक संघ सदस्य. मी आपल्या समोर आज एक खूप गंभीर विषय मांडत आहे किंवा मांडण्यापेक्षा असं म्हणा की मी तुमच्याशी शेअर करत आहे. पण रोज वर्तमानपत्र काही दिवसांपासून उघडतोय आणि आपल्याला असं दिसतंय की आजकालची जी युथ पिढी आहे ती एका ड्रग्सच्या अधीन होते आहे किंवा ड्रग्सला एडिक्ट होत आहे. मला असं वाटतं आपण एक नागरिक म्हणून किंवा ह्या भारताचे एक सिटीजन म्हणून आपलं असं एक कर्तव्य आहे की आपल्याला ही जी आजची पिढी आहे किंवा जी आपली येणारी पिढी आहे त्याला आपण ड्रग्स मुक्त केलं पाहिजे. अशी आमची ईगल ब्रिगेडने ठरवलेली मोहीमच आहे की आम्हाला त्याच्यातून सर्वांना म्हणजे कोणीही यापुढे ड्रग्स अधीन होऊ शकणार नाही असं आम्हाला अवेअरनेस करायचं आहे. आणि त्याच्यासाठीच आम्ही सगळ्यांना तुम्हाला आज आव्हान करत आहोत की चला आपण भारत ड्रग्स मुक्त करूया. आपल्याला असा कुठलाही माणूस दिसणार नाही की जो ड्रग्स घेतोय. जिथे जिथे आपल्याला दिसेल की ड्रग्सचे अधीन मुलं होत आहेत तर त्यांचं लगेच आपण समुपदेशन करूया. त्या ड्रग्स विषयी त्यांना त्याचे साईड इफेक्ट सांगूया की त्याच्यामध्ये त्यांना काय काय त्रास होऊ शकतो. ड्रग्स हा इतका एक वाईट आजार आहे की तो सारे घर उद्ध्वस्त करू शकतो, एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करू शकतो आणि एखाद्याचं जीवनही उद्ध्वस्त करू शकतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जीवनच हे सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात महत्व आहे. ड्रग्स हे घेऊन कधीही आपलाही सक्सेस मिळू शकणार नाही किंवा कुठलेही आपले ड्रीम्स पूर्ण होऊ शकणार नाही. जर का आपण आधी बघाल की आपल्या जी आधीची पिढी होती ती किती तंदुरुस्त होती. आधीची लाईफ एक्सपेक्टन्सीची जी रेंज होती ती खूप चांगली होती. 70 to 74 पर्यंत लाईफ एक्सपेक्टन्सी होती. पण आता लाईफ एक्सपेक्टन्सी काय झाली आहे? हार्डली 50 और 30. आज 30 वर्षातही कोणाला अटॅक येतोय, कोणाला बीपी होतंय किंवा इतर काही होतंय. सो हे कशामुळे? सो आपल्याला त्या ड्रग्स मधूनच त्यांना वाचवायचं आहे आणि म्हणूनच ही मोहीम आपण छेडली आहे. जिथे तिथे आपल्याला ड्रग्स विषयी काही दिसेल तिथे तिथे आपण जाणार, तिथे समुपदेशन करणार आणि नागरिकांनाही आवाहन करत आहोत की तुम्हाला कुठेही निदर्शनास आलं तर तुम्ही नक्की आपल्या स्थानिक पोलीस स्टेशनला तसेच आपले नार्कोटिक्स जर एक विभाग आहे ठाण्यामध्ये त्या विभागात सुद्धा तुम्ही ह्याच्याविषयी माहिती देऊ शकता. ठाण्याच्या नार्कोटिक्स विभागातले वरिष्ठ पोलीस निरीक्षक धर्म अधिकारी यांनी सुद्धा मला सांगितले आहे की तेही आता काही दिवसातच डोंबिवलीमध्ये ह्याच्याविषयी जनजागृती करणार आहेत व त्यांनी असाही आम्हाला अश्युरन्स दिला आहे की जर का आपल्या अवतीभोवती तुम्हाला कुठेही दिसत असेल की तुमची तरुण पिढी किंवा कोणीही समजा कुठल्याही एजचे लोक जर का ड्रग्स घेत आहेत तर लगेच त्यांच्या निदर्शनास आणा. पूर्णतः गोपनीयता ठेवली जाईल की कोणी ती माहिती दिली आहे आणि जो कोण माणूस आहे किंवा जो कोण व्यक्ती आहे अगर जर का ड्रग्सचा सेल करत आहे तर त्याच्यावरती लगेच कारवाई केली जाईल. चला, जर का पोलीस आपल्या मदतीला आहेत आपणही त्यांची मदत करूया आणि आपण भारत ड्रग्स मुक्त करूया.